नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। आशा व गटप्रवक्त कर्मचारी यांनी ठिय्या मांडत केले आंदोलन। नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर केले आंदोलन। आशा व गटप्रवक्त यांना राज्य सरकारने मानधन वाढी संदर्भात जी.आर. काढलेला आहे, परंतु वाढीव मानधन तसेच पूर्वी मिळणारे मानधन अद्यापपर्यंत आशा व गटप्रवक्त्यांना मिळाले नसल्याने नाशिकच्या नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत आंदोलन करण्यात आलेले आहे। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। आशा सेविकांना मिळणारे मानधनाची वेतन चिठ्ठी मिळावी, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, किमान वेतन लागू करण्यात यावे, जाहीर केलेले वाढीव 10,000 मानधनाचा जी.आर. काढून अदा करण्यात यावा, राज्य सरकारी कर्मचारी म्हणून समावेश करावा व आशा व गटप्रवक्त यांना पेन्शन लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। पाहिजे घरकुल भेटलं पाहिजे, त्यांच्या सर्व मागण्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे। किती आमच्या आशा या रात्रीच्या अपरात्रीच्या ग्रामीण भागातून वाहतुकीने काय म्हणतात प्रस्तुतीसाठी जात असतात महिलांना घेऊन आणि त्यांचे पेमेंट देत नाही। त्यांचे किती बायका आमच्या इथे विधवा परिपक्वता आहे तरी त्यांचे पेमेंट देत नाही। अशा सरकारचं करायचं काय? कृपया फक्त माझी एवढी विनंती की आमच्या सर्व आशाताईंचा पेमेंट 5 तारखेच्या आत झाला पाहिजे आणि त्यांना घरकुल योजना पण लागू केली पाहिजे। एवढीच माझी इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा। आशाताई जिंदाबाद जिंदाबाद, आशाताईचा विजय असो। येस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।